माफ करा, या ठिकाणी किशोर आहेत. यावेळेला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. अगदी डाईव्ह लगावत असताना हा चेंडू पूर्णपणे की मिस केला होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर होती, परंतु ज्यावेळेला डाईव्ह लगावली त्यावेळेला तो चेंडू मात्र थोडासा मिस केला गेला. परंतु एफर्ट 100% आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर रॉयल बेसंगाची धावसंख्या बिनबाद 3. किशोर या ठिकाणी हाय बँडकडनं गोलंदाजी करत असताना राऊंड द विकेट. यावेळेला आणखीन एक संधी होती खरं तर झेल बाद करण्याची. बॅटीचा इनसाइड एज घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत, परंतु जो वेग होता तो वेग प्रचंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. जीवनदान मिळतंय भावेशला, आणि या मैदानावरती भावेशला ज्या ज्या वेळेला जीवनदान मिळालं त्या त्या वेळेला भावेशनं मात्र विस्फोटक खेळ हा नक्कीच मैदानावरती साकारला आहे. इथे सलग 2 चेंडूवरती 2 वेळा या फलंदाजाला बाद करण्याची संधी होती. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. थेट फेकी केली होती. सिलेब्रॉन रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल केला आणि या लेगबाईच्या माध्यमातून मात्र ही धावफलकावरती अंकित केली जाईल. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती येणं महत्वाचं आहे. धावा कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतात, कोणत्या पद्धतीने येतात, यापेक्षा धावफलकावरती येतात हे सर्वाधिक महत्वाचं. परेश ऑन अ स्ट्राईक, जबरदस्त फॉर्ममध्ये, परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच दोनही फलंदाज पुढे सरसावलेत आणि हे होणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील त्यावेळेला एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करणं, प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवरती दबाव निर्माण करणं. कारण ऑनसाईडला जर आपण पाहिलं तर एकूण 5 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला, आणि हेच कारण आहे की 5ही क्षेत्ररक्षक हे डीपमध्ये उभे आहेत. लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, डीप स्क्वेअर लेग असेल आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग, हे 4 क्षेत्ररक्षक आपल्याला ऑनसाईडला पाहायला मिळतात. शॉर्ट फाईन लेगला 38 सर्कलला आपल्याला आणखीन एक क्षेत्ररक्षक ऑनसाईडला पाहायला मिळतोय. 5 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला, 4 ऑफसाईडला. या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना रणनीती साफ आहे. पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही आहे. एकेरी दुहेरी धाव्यांवरती विश्वास जास्त प्रमाणामध्ये दर्शवला जातोय. एकूणच पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि धावफलकावरती आपण पाहतोय 1 षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 8 धावा. परेशच्या बॅटमधून एकूण 5 धावा आल्या आहेत आणि पहिलं षटक समाप्त झालंय. कोणत्याही प्रकारचा चौकार षटकार अद्याप स्कोर कार्डवरती पाहायला मिळत नाहीये. ही जमेची बाजू आहे. म्हणजे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर केली गेली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. ज्या युवा खेळाडूचा आपण सातत्यानं उल्लेख करतो तो सूरजच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेला. षटक क्रमांक 2 हाताळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी. खरं तर 4 षटकांचे सामने आहेत, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. या फॉर्मॅटचं हे अगदी पहिल्यापासूनचं सूत्र आहे, कारण 4 षटकांच्या पहिल्या फेरीतील लढती या 4 षटकांच्या खेळवल्या जातात. तर सूरज आहेत नवीन गोलंदाज, सूरज बोबडे. थोडासा दबाव जरूर असेल फलंदाजी करणाऱ्या भावेशवरती. 2 झेल सुटलेत आणि या संघाचा जर आपण विचार केला तर या संघामध्ये देखील मोठमोठी नावं आहेत. अगदी परेश कडके असेल, भावेश उलवेकर असेल, तुषार शर्मा मंडी असेल, त्यानंतर नितीन म्हात्रे, हे असे काही खेळाडू आहेत की जे या संघाच्या विजयामध्ये सर्वाधिक मोलाची आणि महत्त्वाची भूमिका बजावतात. इथे चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. चेंडूची पिचिंग पाहिली जाते. ओळखलंय की धावफलकावरती अपेक्षेप्रमाणे येत नाहीयेत, कारण हे फॉर्मॅट असं आहे की इथे 4 षटकांमध्ये 86 धावा चेस होताना देखील आपण याच मैदानावरती पाहिल्यात. त्यामुळे कितपत धावफलकावरती उभा राहायचा हा प्रश्नचिन्ह कायम फलंदाजांच्या मनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू झपकन वळण घेतोय, शरीराच्या दिशेने येतोय. शफल अक्रॉस द लाईन चेंडू मारण्याचा मानस होता. ओपनचं क्रिकेट गाजवल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये
परेश कडके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज सूरजचं देखील कौतुक करावं लागेल. इथे थोडंसं दिशा भरकटलाय, थोडंसं एका मानसिक दडपणाखाली गोलंदाज. तर 10 धावा धावफलकावरती आल्यात. पहिलं दशक धावफलकावरती अंकित केलं जात आहे. दुहेरी अंकामध्ये ही धावसंख्या धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळते. याही वेळेला चांगला चेंडू होता. खरं तर बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न ऑन साईडला, जो त्याचा फेवरेट झोन म्हणून ओळखला जातो, अगदी डीप मिड विकेट पासून त्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंतचा जो झोन आहे, या खेळाडूचा हा फेवरेट झोन आहे. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू आहे, परंतु पाहूया झेल घेण्याची संधी आणि हा चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. पहिला षटकार. खरं तर उशिरा चेंडू साईड झाला. विशाल देखील आपल्या खेळाडूंना सांगतायत की चेंडू उशिरा साईड झाला. अगोदर का हा चेंडू साईड झाला असता तर नक्कीच झेलमध्ये परावर्तित करता येऊ शकला असता. अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर हा चेंडू आला होता. काही वेळेला ऑनसाईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, एक षटकार वगळता आतापर्यंत मात्र सुरेख गोलंदाजी सूरजनं देखील साकारली आहे. आणि ही ओळख आहे युवा खेळाडूंची. ज्या ज्या वेळेला संघनायक विश्वास दर्शक रामदास महानवर आज इन ॲक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. खरं तर पहिल्या काही सामन्यांसाठी स्पर्धांसाठी उपलब्ध नव्हते, परंतु यावेळेला मात्र या सामन्याच्या माध्यमातून उपलब्ध झालेत. यावेळेला चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. खरं तर हा खराब चेंडू होता. लोअर फुल टॉस चेंडू या फॉर्मॅटमध्ये फलंदाजांना करणं म्हणजे जणू निमंत्रण देणं, आणि ते निमंत्रण इथे स्वीकारले. 4 धावांमध्ये कन्वर्ट केलंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. प्रतिषटक 10.5च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात, त्या 21 धावा. 7 चेंडू आणि 13 धावा. एक षटकार, एक चौकार भावेश उल्वेकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. तर परेश कडके, खूप कमी वेळा हे चित्र आपण पाहतो की 5 चेंडू आणि 5 धावा परेश कडकेच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालं. 2 षटकांचा तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10.5च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात 21. नवीन गोलंदाज गणेश. यावेळेला मात्र अशा प्रकारचे चेंडू करणं थोडासा घातक ठरू शकतं. संघाला हाफ ट्रॅकर होता, अगदी पुरेसा वेळ होता, आणि जे दबाव आपण पाहिलं ना पहिल्या 2 षटकांमध्ये, दुसऱ्या षटकात एक षटकार एक चौकार लगावत असताना भावेशनं काही अंशात तो दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर परेश कडके, ज्याच्याकडे गुणवत्ता नो डाऊट, 13 चेंडूंनंतर परेशच्या बॅटमधून मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला 13व्या चेंडूवरती. हे खूप कमी वेळा चित्र पाहायला मिळतं. 5 चेंडू परेशनं फेस केले, तर त्यामध्ये कमीत कमी 2 षटकार हा त्याचा बॅटिंग ॲव्हरेज आहे. परंतु 100च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करणं आज या सामन्यामध्ये थोडासा बचावात्मक पवित्रा जरूर पाहायला मिळतोय. परंतु इथे खूप चांगला कमबॅक आहे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्यानंतर मात्र ओळखलं की इथे यॉर्क लाईनचे चेंडू हे सर्वाधिक प्रभावी ठरू शकतात, आणि तेच करत असताना, कारण विकेटमध्ये ओलसरपणा आहे. अगदी सामना सुरू होण्याच्या काही वेळ अगोदर, काही क्षण अगोदर वरुण राजाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे फुटवर्क तितकंसं चालवता येणार नाही आहे. यावेळेला बॅटवरची ग्रिप देखील निसटली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. आणि इथे काय घडतंय तर सेकंड अटेम्प्टमध्ये झेल कंप्लीट केला जातो, आणि सर्वाधिक महत्त्वाची विकेट जी सांघिक धावसंख्येवरती नक्कीच परिणाम करू शकते, त्या परेश कडकेला मात्र दाखवलाय. तंबूचा रस्ता, पहिला फलंदाज या ठिकाणी होतोय बाद.
तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिला चेंडू खराब जरूर फेकला होता, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. यॉर्क लेनचा चेंडू, त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र गुडलेन स्पॉटवरती चेंडूला पिचिंग केलं आणि तिथून मात्र बॅटवरचा जो ग्रीप आहे ना, तर विनंती असेल जय मल्हार बी, जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी आणि ही करिश्मा 11. तर इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच तुषार शर्मा, तर गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सर्वाधिक महत्वाची विकेट, परंतु इथे मात्र आणखीन एक संधी निर्माण केली आहे. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि बॅक टू बॅक दुसरी मोठी सफलता या ठिकाणी मिळते. आल्या पावली मात्र पुन्हा एकदा परतावं लागतंय. वैभवनं कंप्लीट केलाय झेल आणि फलंदाज तुषार शर्मा मात्र भोपळाही न फोडता पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला. 2 बॅक टू बॅक महत्वपूर्ण विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्या आहेत. गणेश तलवार पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, ज्यावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार आल्यानंतर असं वाटलं की कदाचित या षटकाला मोठा बनवण्याचा प्रयत्न असेल, परंतु विकेट्स रेग्युलर इंटरव्हलला आलेल्या विकेट्स तुम्हाला सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत येण्याची संधी देतात. हे बऱ्याच सामन्यांमध्ये हे चित्र आपण पाहिलंय आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतंय. PTC लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचा आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय आणि जे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समोर जुडले गेले त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. तर करिश्मा 11 संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी कोणी उपलब्ध असेल तर त्यांना विनंती, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. त्याचबरोबर जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश फोर्स फिटनेस बी तर इनॅट नंबर 4 अविनाश रबाडा या नावानं खळबोली क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असणारा अष्टपैलू खेळाडू अविनाश उपाध्ये इनॅट नंबर 4 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. व अगदी आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या सुरुवातीला या खेळाडूमध्ये असणारी जी गुणवत्ता आहे, त्याच्याकडे असणारी जी एबिलिटी आहे, अगदी तुषार शर्मा, परेश खडके सारख्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा, भावेश उलवेकर सारख्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव. इथे मात्र नो चेंडूचा इशारा आलाय. 1+1. तर बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावरती आले. 1+1 एकूण 2 धावा इथे कंट्रोल करावं लागेल. अशा प्रकारच्या या एक्स्ट्रा स्वरूपातील धावा तुमच्या संघाला अडचणीमध्ये आणू शकतात. आणि सिलिमिट ऑफ रिझनमध्ये जर आपण पाहिलं तर रामदास महानवर स्वतः क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस कमलेश त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. आज कमलेश आणि किशोर ही दोनही बंधू, गुज्जावटे बंधू आपल्याला संघामध्ये समाविष्ट केलेले पाहायला मिळतात. त्यानंतर रामदास महानवर आहेत, मयूर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, गजानन बोडरे नो डाऊट मैदान कोणतंही असो या खेळाडूची नेहमीच दहशत आपल्याला पाहायला मिळाले. सिक्सर किंग म्हणून देखील त्यांची ओळख आहे. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा तीच चूक गणेशनं केली आहे. हाफ ट्रॅकर, आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही हाफ ट्रॅकर द्याल फलंदाजाकडे पुरेसा अवधी असेल आणि याही चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून तटवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. थोडंसं महागडं हे षटक जरूर राहिलंय, परंतु 2 महत्वाच्या विकेट्स आल्यात आणि 3 षटकांच्या समाप्त्या केल्या. धाव फलकावरती आपण पाहतोय 37 धावा. अरे कोचा समोरच मारायचा कोचा.
तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र धावसंख्येला कितपत आकार देण्याचा प्रयत्न होईल. शेवटच्या षटकांमध्ये कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचं आव्हान असेल. गोलंदाज विशाल या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतात. यावेळेला चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये. कमलेश आहेत थोडासा बचाव करत चेंडूचा पाठलाग करतायत आणि होणं गरजेचं देखील आहे, कारण स्पर्धा दर आठवड्यामध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल, परंतु तुमची शरीर संपदा जी आहे ती सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे थोडासा बचावात्मक खेळ करताना कमलेश या ठिकाणी जरूर पाहायला मिळतात. गणेशनं खूप चांगला क्षेत्ररक्षण दाखवलं. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, तो एंडला हिट केलाय आणि भावेशनं देखील ओळखले की हा स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता. त्याच्या चेहऱ्यावरचा स्माईल सर्व काही सांगून जातोय की हा चेंडू मिस केला गेला होता. पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट म्हटलं तर वेट अँड वॉचचं क्रिकेट आहे. तुम्हाला चेंडू शरीराच्या जवळ येऊ देणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं आणि सर्वात जास्त स्ट्रोक्स हे तुम्हाला बॅकफूटवरती पाहायला मिळतात. त्यामुळे तुमचा बॅकफूट बॉडी वेट तुम्ही कशा पद्धतीनं ट्रान्सफर करता, अगदी या पद्धतीनं अविनाश उपाध्ये का या खेळाडूची सातत्यानं चर्चा होते हे दर्शवत असताना या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या किताबानं देखील या खेळाडूला सन्मानित केलं होतं. उदयोन्मुख खेळाडू इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अविनाश उपाध्ये. 2 बॅक टू बॅक सिक्सेस त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल करतोय, स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवणार, तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकावरती आल्यात. 1 षटकार 2 दुहेरी आणि 1 एकेरी स्वरूपाची धाव आतापर्यंत या षटकामध्ये आली आहे. एकूणच 48 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे या 4 चेंडूंमध्ये तब्बल 11 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि अविनाश अशा प्रकारचा खेळाडू आहे की जो 2 चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याची धमक आपल्या फलंदाजीमध्ये ठेवतो, परंतु इथे वेगवान चेंडू फेकला होता विशालसारखे अनुभवी गोलंदाजासमोर. आणि इथे काय घडतंय, थोडासा चेंडू गॅदर करताना चूक होते मयूरकडनं आणि त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघाला. या 2 धाब्यांच्या बरोबरीनं रॉयल बी संघाचं अर्धशतक मात्र धावफलकावरती लागतंय. 50 धावा रॉयल बी कळंबोली संघाच्या. इथून मात्र शेवटचा चेंडू षटकारामध्ये कन्वर्ट करावा लागेल जर दबाव बनवायचा असेल प्रतिस्पर्धी संघावर. अविनाशमध्ये ती गुणवत्ता आहे, परंतु गोलंदाजाचा अनुभव देखील तितकाच मोठा आहे. इथे फुलर लेनचा चेंडू केलाय आणि अंतिम चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. विजयासाठी लक्ष उभारलं जातंय 51 धावांचा. 50 धावा धावफलकावरती आणि 51 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग हे नक्कीच आपण खेळाच्या उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी विनंती असेल, जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश फोर्स फिटनेस बी संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर करिश्मा 11 आपण नाणेफेक करून घ्यायचं.
चला खेळाडूंना विनंती आहे सामना सुरू करायचा आहे. पंचांना देखील विनंती आहे की आपण सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्या आहेत. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एकीकडे जर आपण पाहिलं तर द मॅन इन फॉर्म सिक्सर किंग गजानन बोडरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या समवेत मयूर वाक्षे. खरं तर या संघाचा प्रमुख फलंदाजीचा कणा बॅकबोन रामदास महानवर. युवा खेळाडूंवरती जास्त विश्वास दर्शवला जातोय. टेनिस क्रिकेटमध्ये रामदास महानवर यांना आपण सातत्यानं गजानन बोडरे बरोबर सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये पाहतो. परंतु हे फॉर्मॅट वेगळं आहे. इथे युवा खेळाडूंवरती सर्वाधिक जबाबदारी दिली जाते. अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं अविनाशच्या बॅटमधून मात्र आपल्याला 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले आणि संघनायकांना जो दर्शवलेला विश्वास होता त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ फलंदाजी त्यांना केली आहे. सांघिक धावसंख्या ही 50 धावांपर्यंत घेऊन जाण्याची जी मनशा होती संघनायकाची, जो टार्गेट होता तो मात्र 50च्या पलीकडे घेऊन जाण्यामध्ये अविनाशची भावेशची महत्वाची भूमिका राहिली. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. ही ताकद आहे मनगटी आणि त्या मनगटी ताकदीचं दर्शन घडवत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. इथून चित्र क्लिअर आहे परंतु पंचांनी ऑफिशियली आम्हाला आमच्यापर्यंत माहिती द्यायची की इज इट अ 6 or a 4. पंच देखील हा सामना एन्जॉय करत आहेत. अंपायर 6. थँक्यू. आज प्रितेश आपल्याला संपूर्ण दिवसभर इनॅक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एरवी त्यांचा संघ ज्यावेळेला मैदानावरती परफॉर्म करतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये संघनायकाच्या भूमिकेमध्ये नेहमीच आपण पाहतो आणि बरेचसे युवा टॅलेंटेड खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत. संदीप नेगीचा आपण विचार करूया, राजसिंगचा आपण विचार करूया, दीपसिंग त्यांच्या संघामध्ये आहेत. अर्थातच हे असे काही खेळाडू आहेत ना की जे सामन्याचा निकाल बदलण्याची धमक आपल्या खेळामध्ये ठेवतात. इथे षटकार आलाय, थोडंसं दबाव बनवण्याचा प्रयत्न असेल परंतु अविनाश का या खेळाडूला इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या किताबानं सन्मानित केलं गेलं होतं हे मात्र दर्शवत असताना आणि या खेळाडूमधल्या गुणवत्तेबद्दल कधीही प्रश्नचिन्ह नाही आहे. मैदान कोणतंही असो, एक वेगवान आणि तेज तर्रास गोलंदाज, अगदी लेदरचं प्रशिक्षण देखील हा खेळाडू घेतो आहे. टेनिस क्रिकेटमध्ये देखील गतवर्षी या खेळाडूला आपण पाहिलं आणि यावेळेला मात्र नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. चेंडूची पिचिंग तुमची विकेटवरती होणं गरजेचं आहे. विकेटच्या बाहेर जर का तुमच्या चेंडूची पिचिंग होत असेल तर मात्र तो चेंडू नो करार दिला जाईल. द मॅच बॉल इज बॅक. सामन्याचा चेंडू ज्या चेंडूवरती षटकार लगावला होता गजानन बोडरे, वेट अँड वॉचचं क्रिकेट, परंतु यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. ही लाईन तुम्हाला कन्सिस्टंटली राखावी लागेल. बऱ्याच वेळेला लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाज भरकटताना आपण पाहतो परंतु अविनाश अगदी क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एकाच टप्प्यावरती सतत आणि वारंवार गोलंदाजी करण्याची धमक या गोलंदाजामध्ये. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. थोडंसं लेंथ शॉर्टर केली होती. शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरती चेंडूला पिच केलं होतं. त्यानंतर मात्र सिंगल धाव फलकावरती आली आहे. एकूणच धावसंख्या 9 धावा. अजूनही येणारे 20 चेंडू आणि 42 धावांची गरज. इट्स 20 बॉल 42 रन्स रिक्वायर्स टू विन. मयूर कशा पद्धतीनं हे शेवटचे 2 चेंडू हाताळणार. फ्लॅट बॅटेड आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार.
हे दर्शवतं की मयूर एक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर 6 धावा षटकार या ठिकाणी जरूर आलाय. तर चला नाणेफेकीसाठी यायचंय. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी. चला पंचाने जरा निर्णय घ्यायचा आहे. निर्णयासाठी आपण या ठिकाणी वाट पाहतोय, कारण चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झाला. तर या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार आहे. तर चला नाणेफेक करून घ्यायचं. एकीकडे जियाउल हक जावला आणि दुसरीकडे सुरेश मोहिते. तर दोनही संघनायकादरम्यान टॉस या ठिकाणी केला जातोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना करिश्मा 11 विरुद्ध जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी. या षटकारानं मात्र थोडासा जो मानसिक दडपण आहे तो दडपण मात्र कुठेतरी आपल्याला गोलंदाजावरती पाहायला मिळतंय. परंतु रॉयल नेव्हर गिव्ह अप. अजूनही भावेशचं एक षटक, तुषार शर्माचं एक षटक येणं बाकी आहे. तर शेवटचा एक चेंडू शिल्लक या षटकातील. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू खेळलाय. डिप मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार, चेंडूची उचल होणार तोपर्यंत मात्र 2 धावा. तर शेवटच्या 2 चेंडूवरती मयूरच्या बॅटमधून आल्या तब्बल 8 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 17 धावा. व जर तुलना करायची झाली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर रॉयल बी संघाची धावसंख्या अवघी 8 आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या षटक किशोरनं पहिल्या सत्रामध्ये हाताळला आणि यावेळेला मात्र अविनाशवरती हल्लाबोल केला गेलाय. 6 चेंडूमध्ये 17 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 18 चेंडू आणि अजूनही 34 धावांची गरज. ऑलमोस्ट 11.33 च्या सरासरीनं मात्र धावगतीचा पाठलाग करायचा, म्हणजे 6 चेंडूंच्या मागे
हॅलो. चला खेळाडूंना विनंती आहे, जास्तीचा वेळ या ठिकाणी खर्च करता येणार नाही आपल्याला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 17 धावा धावफलकावरती आल्यात. एक दमदार सुरुवात आपल्या संघाला जरूर मिळवून दिली. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. प्रतिषटक 11.33च्या सरासरीनं. इथून मात्र तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे अजूनही या सामन्यामध्ये दोनही संघांना समान संधी आहे. कारण गोलंदाजीमध्ये बरेचसे विकल्प आहेत. भावेश सारखा विकल्प संघांना एकाकडे उपलब्ध आहे आणि कदाचित हेच कारण आहे की भावेश ऐवजी आता तुषार शर्माच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू स्लॅश काढायचा प्रयत्न. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. गजानन बोडरे याही वेळेला थोडंसं चेंडूवरची जी ग्रीप आहे ती निसटताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या इशाऱ्याची आपण जरूर वाट पाहूया. नितीन आज थोडंसं स्ट्रगल करतायत. चेंडू त्यांच्या रीचपासून थोडेसे बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एरवी जर आपण पाहिलं तर खूप चांगलं यष्टीरक्षण नितीनचं नेहमीच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालंय, पण तो आज थोडंसं स्ट्रगल करतायत. 18 चेंडू आणि 34 धावा हे विजयाचं समीकरण होतं आणि त्यानंतर मात्र आता 18 चेंडू 31 धावा. त्यामध्ये आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला, पहिला डॉट बॉल इनफॅक्ट, आणि 17 चेंडू आणि 31 धावांची गरज. यावेळेला ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नाही आहे. एक धाव जरूर कंप्लीट केली आहे आणि मयूर इज ऑलवेज रेडी फॉर द सेकंड. अगदी थोडासा छोटासा फंबल जरी झालं तरी एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करण्याची धमक या खेळाडूमध्ये, हे थोडंसं ओळखणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक चेंडू तुम्हाला चौकार षटकार मिळणार नाही, तर काही वेळेला तुम्हाला एकेरी आणि दुहेरी धावा देखील धावफलकावरती उभाराव्या लागतील. अगदी पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर रॉयल सारख्या संघांना देखील एकेरी आणि दुहेरी धाव्यांवरती जास्त विश्वास दर्शवला होता पहिल्या 2 षटकांमध्ये. तिसऱ्या षटकात तब्बल 16 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये मात्र एक्सेलरेट करण्यात संघाला अपयश आलं. तिथे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, डीपमध्ये क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण, तितकेच चांगली चेंडूची फेकी आणि एकूणच धावसंख्येचा जर आपण विचार केला तर या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 24च्या घरामध्ये. इट्स 24 रन्स ऑन द बोर्ड. आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये साबूत आहेत. थोडासा शारीरिक थकवा जरूर जाणवतोय गजानन बोडरे. फारसा धावून धावा याच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. षटकार किंग आहे, सिक्सर किंग आहे आणि तो खेळाडू मात्र आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थोडंसं एनर्जी गेन करताना पाहायला मिळतोय. कदाचित या षटकानंतर पाण्याची बॉटल देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. तुषार शर्माचे देखील एफर्ट्स नाही आहेत कोणत्याही प्रकारे. त्याने ओळखले की हे थोडंसं स्लिपरी आउटफील्ड आहे. खरं तर आपल्या मुलाखतीच्या दरम्यान तुषार शर्मानं देखील म्हटलं की यावर्षी हा फॉर्मॅट न खेळण्याचा निर्णय मी घेतला होता कारण इंजरी. तर या षटकातील ही तिसरी दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. धावा धावफलकावरती सातत्याने येत आहेत आणि एक खूप चांगली रणनीती या दोनही खेळाडूंची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नाहक कोणत्याही चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न नाहीये. यावेळेला चेंडूची पिचिंग पाहावी लागेल. थोडासा आज आपल्या लाईन आणि लेंथ पासून स्ट्रगल करतायत. तब्बल 4था अवांतर चेंडू या षटकातला. खूप कमी वेळा हे चित्र तुषार शर्माच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं. एकूणच धावा संख्या धावफलकावरती 28. अजूनही 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. इट्स 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 28 धावा आहेत.
यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, वेगवान चेंडू. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अविनाशचा वेग आपण पाहिला, त्यानंतर आपल्या स्वाभाविक वेगापेक्षा कमी गतीनं आज थोडीशी बचावात्मक गोलंदाजी करताना तुषारला आपण पाहतोय, ज्या प्रयत्नामध्ये अवांतर क्रमांक 5वा अवांतर चेंडू या षटकातील फेकला गेलाय. एका षटकामध्ये 5 अवांतर चेंडू फेकणं, पण थोडंसं त्याच्या राईट लेगला जर आपण पाहिलं तर बँडेज पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळेच की काय इंजरी आहे, आणि इंजरीमुळे थोडासा वेग आपल्याला कमी पाहायला मिळतोय तुषारचा. सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल आणि या एकेरीनं 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 30 धावा धाव फलकावरती आल्यात आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 12 बॉल 21 रन्स रिक्वायर्स टू विन. पण नाणेफेकीचा कौल हा सुपर डीजी माऊली संघाच्या बाजूला लागलाय, त्यामुळे 12 चेंडू 20 धावा जरी आल्या तरी नाणेफेकीच्या बळावरती मात्र इथे सुपर डीजी माऊली संघाला विजयी घोषित केला जाऊ शकतं. परंतु इथून मात्र कशा प्रकारे या 21 धावा डिफेंड केल्या जाणार, भावेशला गोलंदाजीमध्ये कधी इंट्रोड्यूस करायचं, कारण जर का तुम्हाला सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जायचा असेल तर मात्र भावेश हा एक चांगला विकल्प यावेळेला तुम्ही वापरू शकता. 12-21 आणि इथे मात्र निर्णय घेतला गेलाय. गोलंदाज आहे पण 2 विकल्प तुमच्याकडे होते. एक फिरकेचा विकल्प होता, परंतु दोनही आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे हा विकल्प कदाचित शेवटच्या षटकामध्ये वापरला जाईल जिथे धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न असेल. आणि या षटकामध्ये जर एखाद दुसरी विकेट आली तर मात्र सामना पुन्हा एकदा बॅलन्स केला जाऊ शकतो. विकेट सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. सामना कोणताही असो, टार्गेट कोणताही असो, जर रेग्युलर इंटरव्हलला तुम्ही विकेट प्राप्त केलात आणि इथे आघाडीच्या गोलंदाजांना नेमकं याच गोष्टी साधता आल्या नाही आहेत. अविनाशनं जरूर पहिलं षटक हाताळलं ज्यामध्ये 17 धावा खर्च केल्या, तर गोलंदाज तुषार शर्मानं मात्र दुसरं षटक हाताळलं ज्यामध्ये 13 धावा त्यानं खर्च केल्या. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावा धावफलकावरती आल्या आणि शेवटच्या 12 चेंडूंमध्ये अर्थातच सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी सुपर डीजी माऊली संघाला गरज आहे ती 21 धावांची. आयुष ह्यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, अपील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पहा इथे फिंगर्स रोल केल्या गेल्या, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी. खरं तर वेगानं चेंडू येईल हे भाकीत किंबहुना हा अंदाज बांधला होता, परंतु फार काळ तुम्हाला ही गोलंदाजी करता येणार नाही, कारण गजानन बोड्रे जर म्हटलं तर या मैदानावरती षटकार लगावण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. आणि लगेचच इमिजिएटली पहिले 2 बॉल डॉट आल्यानंतर लगेचच मयूर संपर्क करतायत. अगदी रिलीज पॉइंटला तुम्हाला चेंडू पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळेला एखादा गोलंदाज फिंगर्स रोल करतो ना त्यावेळेला बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी येते, आणि जर का तुम्ही हे रिलीज पॉइंटला पिक करू शकलात तर मात्र वेट अँड वॉच आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे डिस्पॅच केला जाऊ शकतो. याही वेळेला इथे मात्र रिलीज पॉइंटला चेंडू पिक केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तुषार कमालीचे एफर्ट्स या ठिकाणी सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. जबरदस्त खेळ मैदानावरती पाहायला मिळालाय. पहिल्या 2 चेंडूवरती आयुषनं कमाल दाखवली आपल्या बोटांची, परंतु त्यानंतर मात्र अगदी वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. अगदी रिलीज पॉइंटला चेंडू साईड केला, पिक केला. एकाच प्रकारचं व्हेरिएशन तुम्ही सलग 2 किंवा 3 वेळा करू शकत नाही, त्याने नुकसान हे तुमच्या संघाला होऊ शकतं. इथे मात्र तुमच्याकडे असणारा जो तुमचा स्वाभाविक खेळ आहे, जो स्वाभाविक स्ट्रेंथ आहे, वेगानं चेंडू फेकणं, यावरती विश्वास दर्शवणं गरजेचं. आणि गजानन यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक भावेश येत आहेत, चूक होणार नाहीये. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर मात्र
एक सिंगल. पण रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत पाहायला मिळाली, परंतु मयूरनं पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली. येणारे 8 चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज. 8 बॉल 18 रन्स रिक्वायर्स टू विन. ओ यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा लेंथ जर आपण पाहिली तर थोडीशी शॉर्ट ऑफ लेंथचा हा चेंडू होता. वेट अँड वॉच. पुन्हा एकदा बॅकफुटला बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना एक्झिक्युशन तितकंसं परफेक्टली राहिलं नाही आहे, परंतु एक धाव ही नक्कीच धाव फलकावरती अंकित केली जाते. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 34 धावा धाव फलकावरती. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. 1 बिग हिट रिक्वायर्ड. एक मोठा फटका गरजेचा आहे आणि तो मोठा फटका हाफ ट्रॅकर चेंडू चूक केली आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे डिस्पॅच केलाय. 6 धावांकरता षटकार. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 11 धावांची गरज. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 50 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या. 51 धावांचं लक्ष होतं आणि आता हे लक्ष मात्र येऊन ठेपलंय. ते शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांवरती. हा षटकार सर्वाधिक महत्त्वाचा ठरला, कारण हा षटकार जर आला नसता तर भावेश या धावा डिफेंड करण्याची धमक त्या गोलंदाजामध्ये आहे, परंतु इथे इथे एक्सपिरियन्स सर्वाधिक महत्वाचा आहे. संदीप येत आहेत, गोलंदाजाची संपर्क साधताय, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली जाते. शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा संघ आहे. त्यामुळे 6-11चं जरी समीकरण असलं, ऑन पेपर जरी आपल्याला हे समीकरण थोडंसं सोपं वाटत असलं, तरी सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी तुम्हाला जिकरीचे प्रयत्न मैदानावरती करावे लागतील. आपल्याकडचा सर्वाधिक महत्वाचा मोहरा आता मात्र बाहेर काढलाय शेवटच्या षटकामध्ये. ज्या गोलंदाजानं असे अनेक विक्रम आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये याच मैदानावरती केलेत. अगदी 6 चेंडू 6 धावा डिफेंड करताना, 6 चेंडू 4 धावा डिफेंड करताना या गोलंदाजाला आपण प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये पाहतो. आणि आता 6 चेंडू 10 धावा, 11 धावा इनफॅक्ट तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. परंतु फॉर्म जर आपण पाहिला तर फॉर्म दर्शवतोय की मयूर साठी या धावा फार मोठं लक्ष नाहीये. गजानन बोड्रे ॲज ऑलवेज अटॅकिंग क्रिकेटसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या संधीची वाट पाहतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. पहिलाच चेंडू इथे फसवा चेंडू फेकलाय. खरं तर डीप मध्ये प्रोटेक्शन ची गरज आहे का? हा खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवला जाऊ शकतो का? या गोष्टींचा मात्र नक्कीच विचार करावा लागेल, कारण लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे, दोनही उजव्या हाताचे फलंदाज आहे. अवे फ्रॉम द बॉडी जाणारा चेंडू जर का मिस टायमिंग झाला तर मात्र कव्हर रिजन मध्ये झेल हा नक्कीच येऊ शकतो. आणि कदाचित हेच कारण आहे की आता पॉइंटचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणलं जातंय. अगदी पहिल्या चेंडूवरती हे करणं अपेक्षित होतं, कारण इथून तुम्हाला सामन्यावर शिरकाव करायचा असेल तर विकेट मिळणं गरजेचं आहे. तर पंचांना विनंती, निर्णय प्रत्येक फॉर्मॅटच्या आपल्या काही नियमावली आहेत आणि एकूणच जर विचार केला तर क्रिकेटची नियमावली
आणि त्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करणं हे आपलं खरं स्पर्धा म्हटली, खेळ म्हटलं की त्याला नियमावली आली आणि त्या नियमावलींचं तुम्हाला काटेकोरपणे पालन करणं हे अनिवार्य असतं. इथे पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आणि लगेचच 38 सर्कलला कव्हर रिझनमध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. खरं तर पॉईंटचं जे क्षेत्र आहे अजूनही खुलं आहे, परंतु मयूर फारसे फटके या क्षेत्रामध्ये खेळताना आपण या खेळाडूला पाहिलं नाहीये. यावेळेला ऑन साईडला चेंडू वळवण्याचा मानस होता. मिस टायमिंग स्ट्रोक, इथून तुम्हाला दबाव बनवावा लागेल. कारण गजानन बोडरे जरी षटकार किंग असला तरी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून अपेक्षेप्रमाणे फटके आले नाही आहेत आणि त्याचा कुठेतरी मानसिक दडपण हा फलंदाजांवरती जरूर असेल. आणि जर का ही विकेट आली, कारण अजूनही योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती येतात, एकूण 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पण 7 धावा जरी आल्या तरी देखील या सामन्यामध्ये विजय संपादन केला जाऊ शकतो. परंतु भावेश, इथे तुमच्या मनगटाचा वापर करावा लागेल. अ मॅन विथ अ गोल्डन आर्म काय या गोलंदाजाला म्हटलं जातं, हे सिद्ध करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती फारसा स्विंग आपल्याला पाहायला मिळाला नाही, परंतु इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. कदाचित ऑफ द बॅट, येस, बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू आहे. पंचांचा कोणताही इशारा नाहीये, म्हणजे बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू आहे. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. अजूनही येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. या चेंडू नंतर मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल, नो डाऊट. परंतु त्या अगोदर हा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जातोय. मयूर जर का स्ट्रायकिंग एंडवरती येईल तर मात्र षटकार लगावण्याची धमक या फलंदाजामध्ये, आणि जास्त करून या विकेटसाठी ट्रॅप रचला जातोय आणि ती विकेट मात्र जाळ्यामध्ये सापडते. होय, फलंदाज होतोय बाद. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या धावा डिफेंड करताना आपण या गोलंदाजाला पाहिलंय आणि तेच नेमकं मैदानाच्या आतमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मयूरची सर्वाधिक महत्त्वाची विकेट या ठिकाणी त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे आणि सामन्याला कलाटणी देणारा कदाचित हा क्षण, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच हा ठरू शकतो का. इक्वेशन बदलतंय. 43 धावा धावफलकावरती आहेत अजूनही. शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये शिवा यानं मात्र तो झेल कंप्लीट केला. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोडंसं स्लिपरी आउटफील्ड आहे, घसरण आहे थोडीशी, आणि तिथे शरीराचं संतुलन रोखत असताना आता मात्र इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. रामदास मानवर रामा, आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये असे अनेक सामने रामानं आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत आणि याचं जे दडपण आहे ना, ते दडपण आता रॉयल संघावरती देखील पाहायला मिळत आहे. कारण खेळाडू रिग्रुप होताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे रामदास मानवर अर्थातच रामा याला ऑफ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न जरूर असेल, परंतु रामा इथे सामना फिनिश करण्याच्या उद्दिष्टानं मला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. इट्स माय कॅच. भावेशनं मात्र दर्शवलंय की झेल हा माझा आहे आणि तो झेल त्यानं मात्र कंप्लीट केलाय. आणखीन एक विकेट. 6 चेंडू 11 धावा डिफेंड करायच्या होत्या. 10 धावा देखील संघाला विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकत होत्या, परंतु या धावा डिफेंड करत असताना आता हा सामना आलाय. 1 चेंडू 7 धावा, 6 धावा जरी आल्या तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती सामना जिंकला जाऊ शकतो. 1 चेंडू आणि कंपल्सरी 6 धावा. तर जय मल्हार संघ नाणेफेकीचा कौल आपण जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि लगेचच तशा सूचना आमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा.
तर शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, 7 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. नो टीम मीटिंग प्लीज. रॉयल संघ का यशस्वी संघ आहे? या पावसाळी रबर बॉल फॉर्मॅट मधला रॉयल बी हा संघ सर्वाधिक यशस्वी का आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आपण याही सामन्यामध्ये पाहिलं. नेव्हर गिव्ह अप, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा हा संघ आहे. परंतु गणेश आय थिंक काय नाव आहे, वैभव आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 धावा जरी आल्या तरी नाणेफेकीच्या बळावरती मात्र संघ विजेता घोषित केला जाऊ शकतो. ऑनसाइडचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. हे 4 क्षेत्ररक्षक. चला थोडंसं वेळ घ्यायचं, वेळ जास्तीचा घेतला जातोय, थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज. आणि पुन्हा एकदा दबाव तंत्राचा वापर इथे सिलिमिट ऑफ रीजन मध्ये. गोलंदाजाचा जो मोमेंटम होता ना, बराच वेळ या ठिकाणी घेतला गेला. आणि जो लय असतो फलंदाजी करत असताना फलंदाजाचा लय, गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचा लय, आणि ज्या वेळेला जितका जास्त वेळ मैदानावरती घेतला जातो ना, तो जो मोमेंटम आहे तो ब्रेक होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. वैभव आहेच ऑन अ स्ट्राईक. शेवटचा एक चेंडू आणि 7 धावांची गरज. तर शेवटचा चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज. सामना अतिशय रोमांचक. आणि यावेळेला देखील आपण पाहतोय की शरीराचा वेध घेतलाय चेंडूने आणि जो सामना सहज सोपा होता तो सामना मात्र पुन्हा एकदा रॉयल बी संघाने आपल्या बाजूला झुकवलाय. 6 चेंडू आणि 10 धावा शेवटच्या षटकामध्ये डिफेंड केल्यात. आणि हा जिंकलेला जो सामना आहे तो सामना मात्र गमावण्याची वेळ आली आहे ती सुपर डीजी माऊली संघावरती. तर विजेत्या संघातील 2 खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे आणि या सामन्याचा